तुम्ही म्हणाल एवढी मोठी बॅग घेऊन मी कुठे निघाली आहे, तर मी निघाली आहे विदर्भामध्ये एक छोटंसं फंक्शन अटेंड करण्यासाठी. रात्री कल्याणवरून बसले होते आणि सकाळीच मी बडनेरा स्टेशनला उतरले. इथे माझ्या एका भावाचं रिसेप्शन आहे, ते अटेंड करण्यासाठी मी इथे आली आहे. खरं तर त्याच्या हळदीला आणि लग्नाला काही कारणास्तव मला यायला जमलं नाही आणि खूप लांबही असल्यामुळे शक्य नव्हतं. सकाळीच मी इथे आले तर यांचे काही रिच्युअल सुरू होते. म्हणजे ते असतं ना, नवरा नवरीची हळद उतरवणं, त्यांना अंघोळ घालणं, काही फनी गेम्स खेळणं, ते सगळं सुरू होतं. काका काकूनी देखील फुल धम्माल केली. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आमची दुपारी जेवणाची वेळ झाली. जेवायला बसले तर प्रमुख पाहुणे म्हणून पहा इथे कोण आलं होतं. फुल वानर सेना इथे आली होती. त्यानंतर जेवून दुपारी थोडा आराम करून संध्याकाळी आम्ही सगळे लॉनवर पोहोचलो. थोड्याच वेळात आमच्या न्यूली मॅरिड कपलची अगदी अशी छान एंट्री झाली. दोघंही अगदी गोड दिसत होते आणि मग बलून, स्पार्कल्स, फटाके, म्युझिक, इतकं छान माहोल होता एकदम. एक वेगळी गोष्ट इथे मन वेधून घेत होती, ते म्हणजे शेकोटी. आता शेकोटीमध्ये वेगळं काही नाहीये, पण आपल्याकडे असे रिसेप्शन्सला शेकोट्या नसतात. विदर्भात खूप थंडी असल्यामुळे जागोजागी अशा शेकोट्या ठेवल्या होत्या. पण आम्हाला काही थंडी वाजत नव्हती, कारण की जसं म्युझिक वाजायला लागलं तसे आमचे पाय थरथरायला लागले. आणि खूप दिवसांनी सगळ्यांना भेटली होती, त्यामुळे खूप धमाल मस्ती, खूप डान्स केला, खूप मज्जा केली. आणि मग आमचे नवरा नवरी थोडी ना मागे राहणार होते. त्यांनी देखील त्यांच्या डान्सची एक झलक दाखवली. छान डान्स केला. सगळ्यांसोबत खूप सारे फोटोज काढले, कारण की खूप दिवसांच्या आठवणी होत्या. आणि मग नंतर माझी घरी निघण्याची वेळ झाली. काका काकूंचं खूप सारं प्रेम, तिथून पाय निघत नव्हता आणि लगेचच आली आणि लगेचच निघाली. म्हणून काकूंना त्यांचे अश्रूच अनावर होत झाले होते. पण मला थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळे भिजलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतःकरणाने मी तिथून निघाले. स्टेशनवर सगळ्यांना बाय करताना डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. काकूने दिलेला डब्बा गाडीत खाल्ला आणि आम्ही घरी परत आलो.